नमस्कार मंडळी. तर आज आहे रविवार. आज आमच्या गाववाल्यांचा हळदी-कुंकू आहे. तसंच आज आमच्या चाळीतमध्ये सुद्धा हळदी-कुंकू आहे. रविवार असल्यामुळे उशिरा उठली, तर पटापट कामं आवरून घेतली. त्यामुळे शूट करायला काय मिळालं नाही. मी तयार झाली आहे आमच्या गावच्या हळदी-कुंकूसाठी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही लोकं डान्स करणार आहोत आणि मी कशी दिसते हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पूर्ण तयार झाल्यानंतर आठवलं, की हाताला नेलपेंट तर लावलीच नाही. बहिणीला सांगितलं, "जरा लावून दे." आणि मग निघालो आम्ही आमच्या गावच्या हळदी-कुंकूसाठी. रिक्षा पकडून सरळ पोहोचलो हॉलवर. हॉल तर पूर्ण भरला होता. नेहमीप्रमाणे आम्ही उशिरा आलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. आमच्या डान्ससाठी हळदी ठेवून सुंदर अशी प्लेट सजवून आणायची होती. पण स्वतःला सजवताना ती प्लेट तर सजवायची राहून गेली होती. आमचा तिसरा डान्स असल्यामुळे आल्या-आल्या ते सजवायला घेतलं आणि मग आम्ही दोघींनी मिळून पटकन प्लेट सजवली. हा सगळा आमचा डान्सचा ग्रुप आहे. आणि ही आमच्या डान्समध्ये बनलेली नवरी आहे. खूप क्यूट आहे ही आणि हा नवरा आणि ही आहे मी. आणि मग सुरू झाला तो आमचा डान्स. आमच्या डान्सचा कॉन्सेप्ट असा होता, थोडंसं ॲक्टिंग होती, थोडासा डान्स होता. खूप मजा आली डान्स करायला. शेवटी आमची 15 दिवसाची मेहनत होती ही. खूप छान झाला डान्स. सगळ्यांना गिफ्ट मिळाले आम्हाला. त्या गिफ्टमध्ये सुंदर अशी गाय आणि वासरू होतं. आमच्या गावातल्या हळदी-कुंकूमध्ये पहिल्यांदा नाटक सादर केलं होतं, पण खूप सुंदर नाटक होतं ते. आणि मग नेहमी उत्साहित असलेल्या आमच्या गावातल्या महिलांचा डान्स बघितला आणि मग आम्ही गेलो फोटो काढायला. आज या माझ्या 2 बहिणींना फोटोग्राफर बनवलं होतं मी. पण हिचं काय ऑफिसचं काम संपत नव्हतं. तिला म्हटलं, "संडेचं पेमेंट तुला नाही मिळणार आहे." आणि आम्ही दोघी बिचारा वाट बघत होतो हिचं काम कधी संपतंय ते. फायनली तिने तिचं काम संपवलं आणि आम्ही फोटोज काढायला घेतले आणि आम्ही भरमसाठ फोटो काढले आणि मी माझे सुद्धा खूप सारे फोटोज काढून घेतले. लवकरच Instagramवरती फोटो पोस्ट करेन आणि पटापट जेवून आम्ही निघालो घरी जायला आणि अशाच नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, फॉलो, कमेंट करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.